कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी. का आली गरिबी? ऐका मायबाप, माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय येते? गरिबी येण्याचं कारण एकच असतं सज्जनो, देवानं जेवढं आपल्याला दिलेलं आहे तेवढ्यामध्ये समाधानी न राहता दुसऱ्याच्या संपत्तीवर ज्या वेळेला आपण डोळा लावून बसत असतो ना, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं, आपल्या जीवनात गरिबी येते. जेवढं काही देवानं दिलंय त्याच्यामध्ये समाधानी असावं माणसानं. पण माणसाचा स्वभाव आहे, आपण जेवायला बसलो की आपल्या ताटात काय आहे हे बघत नाही माणूस, दुसऱ्याच्या ताटाकडे बघतो. जीवनामध्ये दुःखाला कारण हेच आहे, दुसऱ्याची संपत्ती सुद्धा आपलीच झाली पाहिजे असा ज्या वेळेला मनामध्ये विचार येतो ना, समजून घ्यायचं. तिथून पुढे आपल्या जीवनामध्ये गरिबीला सुरुवात होणार. देवानं सुदामाला सांगितलं, सुदामा, अरे माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जर आपल्या वाट्याचं सोडून दुसऱ्याच्या हिस्साचं सुद्धा जर आपल्या पत्रवाळीवर वाढण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, गरिबी माणसाच्या जीवनात येते. सुदामाच्या गरिबीचं हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण एक सांगतो, महत्वाचं आहे का? आता ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सुदामानं बेईमानी केली, देवासोबत आपल्या मित्रासोबत बेईमानी केली. या कथेचा भाव तुम्हाला असं वाटेल, पण सुदामा बेईमान नाही सज्जनो. म्हणून तर आजपर्यंत मैत्रीचं नाव आल्याबरोबर सगळ्यात पहिलं नाव येतं सज्जन हो, मैत्री असावी कोणासारखी? तर कृष्ण आणि सुदामासारखी मैत्री असावी. सुदामाचं नाव का घेतल्या जातंय आज बी? त्याचं कारण आहे काही पुढची सांगतो मी तुम्हाला कथा. ती कथा सांगितल्यावर तुमच्या ऐकल्यावर लक्षात येईल की सुदामानं देवासोबत बेईमानी नाही केली. अरे सुदामासारखा मित्र नव्हता दुसरा कोणी. एक वेळेचा प्रसंग आहे, ऐका. मध्यरात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. आणि मध्यरात्रीच्या वेळेला संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा आणि सुदामा दोघं राहत असताना मध्यरात्रीच्या वेळेला दुर्वास ऋषी आले, साधू आले. आणि त्या साधूने त्या संदीपानी ऋषीच्या पत्नीकडे, सुदामाच्या गुरुमातेकडे भोजन मागितलं. घरामध्ये काहीच नाही म्हणून त्या पत्नीनं सांगितलं, गुरुमातेनं सांगितलं, आता आश्रमात खायला काहीच राहिलेलं नाही, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळं झोपलेले आहेत, आता काही राहिलं नाही, तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर सकाळी या. त्यावेळेला साधू म्हणला, माते भूक आता लागली आणि सकाळी येऊन काय करू? फार भूक लागली, आता जे असेल ते शिळं पाक कसं असेल ते सगळं मला काही बी चालेल, फक्त आता खायला द्या. गुरु मातेनं सांगितलं, काहीच राहिलं नाही, आता सगळं धुवून धावून ठेवले भांडे. साधून सज्जन हो आतमध्ये डोकावून पाहिलं. ऐका लक्ष देऊन, फार गोड कथा. साधून खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तर एका वाटीमध्ये बिजू घातलेले चणे दिसले. साधून पाहिलं. साधूने त्याच वेळेला निर्णय घेतला, या गुरु मातेनं माझ्यासोबत खोटं बोलली. हे वाटीमध्ये चणे असताना सुद्धा ही गुरु माता मला म्हणते की घरात, किचन मध्ये, स्वयंपाक घरात काहीच राहिलेलं नाही म्हणून. त्याच वेळेला त्या साधून शाप दिला की या वाटीतले जे चणे, जे कोणी हे चणे खाईल त्याच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य. ज्या वेळेला त्या साधून शाप दिला, साधू शाप देत असताना ही गोष्ट पाहिली कुणी? सुदामानं पाहिली. सुदामाने ऐकलं हे सगळं, साधून शाप दिलेला. आणि तेच चणे दुसऱ्या दिवशी गुरु मातेनं सुदामाच्या उपरण्यात बांधून दिलेत. सुदामानं सज्जना होते चणे घेतले आपल्या स्वतःच्या उपरण्यात. नाही तर त्याच वेळेला सुदामा म्हणला असता गुरु मातेला, माताजी माझ्या वाट्याचे मुठभर चणे माझ्या उपरण्यात बांधून द्या आणि कृष्णाच्या वाट्याचे मुठभर चणे कृष्णाच्या उपरण्यात बांधून द्या. सुदामा तसं नाही म्हणला. सुदामा म्हणला, माताजी दोन्ही बी चणे, दोघाचे बी चणे माझ्याच उपरण्यात बांधून द्या. दोघाचे चणे सुदामानं स्वतःच्या उपरण्यात बांधून घेतले आणि सुदामानं
स्वतःच्या हिश्श्याचे चणे खाल्ले. त्याला माहिती होतं जर हे चणे राहिलेले दुसरी मुठभर चणे देवानं जर खाल्ले तर देवाच्या जीवनात सुद्धा 18 विश्व दारिद्र्य येईल. माझ्या जीवनात 18 विश्व दारिद्र्य आलं तरी हरकत नाही, पण माझा मित्र सधन राहिला पाहिजे ही भावना जर कोणाची होती तर त्याचं नाव सुद्धा माहिती. कधी कधी देवानं एवढं दिलेलं असतं सज्जन हो की 8 पिढ्या बसून खाल्ल्या तरी संपणार नाही, पण तरीही गोर गरिबाच्या मुंड्या मुरगाळायला पुन्हा मागं पुढं पाहतच नाही. याला म्हणावं असंतुष्ट. असंतुष्ट. आणि जगात शास्त्रकार सांगतात माणसानं गरीब असावं. बघा, माणसानं जीवनामध्ये गरीब असावं पण असंतुष्ट असू नये. गरिबी परवडली एखाद्या वेळेला, पण असंतुष्ट माणसाला शास्त्रकारांनी सांगितलं कोण असंतुष्ट आहे? दरिद्र यस्तु असंतुष्ट. जो असंतुष्ट माणूस आहे त्याला दरिद्री म्हटलंय. दरिद्री. माणसानं गरीब असावं पण दरिद्री असू नये. बघा, गरिबी ही कायमस्वरूपी राहत नसते, पण दारिद्र्य जर एकदा जीवनामध्ये आलं तर ते आयुष्यभर दारिद्र्य राहते. गरिबी कायमस्वरूपी राहत नाही. आपण पाहतो या जगामध्ये काही गरीब माणसं कमी नाहीत, पण गरिबीमध्ये सुद्धा माणूस की सोडत नाही. गरीब माणूस सगळ्यात जास्त माणूस की या जगात जर कुणाला असेल तर ती गरीबाला असते सज्जन. भावना जर अंतःकरणामध्ये सगळ्यात जास्त कोणाच्या असतील तर त्या गरीबाच्या असतात. गरीब माणूस चुकल सज्जन हो, पण गरीब माणूस गुन्हा कधी करत नाही. मुद्दाम पाप कधी गरीब माणूस करत नसतो. माणसानं जीवनामध्ये गरीब असावं पण मनाने मात्र श्रीमंत असलं पाहिजे. एखाद्या वेळेला गरिबी परवडली, दारिद्र्य परवडत नाही. दरिद्री माणूस परवडत नाही. काही माणसं आज समाजामध्ये बघायला गेलो तर फार गरीब आहे. तो सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. एक अतिशय गरीब माणूस बघा. आणि एक लक्षात ठेवा, गरीब माणसाचं भाग्य सुद्धा गरीब असते. गरीबाचं भाग्य गरीब असते. अतिशय एका खेड्या गावात राहणारा गरीब सज्जन हो, 2-4 लेकरं बाळ घरी आहेत. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. रोज जंगलामध्ये जावं त्याने आणि जंगलामध्ये जाऊन कंदमुळं फळं घेऊन यायचं आणि आपल्या मुलाबाळांना घरी आणून शिजवायचं आणि ते खाऊ घालायचं. एक दिवस गेला जंगलामध्ये, दिवसभर जंगलामध्ये हिंडला पण कंदमुळं फळं भेटलेच नाही. हताश झाला, निराश झाला. मनात विचार करू लागला आता घरी गेल्यावर लेकरं येतील पळत. बाबा आलेत आमचे, काय आणलं असेल आमच्या बाबांनी? काय आणलं बाबा? काय आणलं आम्हाला? घरी गेल्यावर काय सांगू आता? काय उत्तर देऊ त्या लेकरांना? लेकरांनो, अरे दिवसभर जंगलामध्ये फिरलो पण आज काही सापडलं नाही रे राजांनो. काय म्हणून तोंड दाखवू त्या लेकरांना? मनात विचार करत होता. घराकडे निघाला. दिवस मावळतीला जाऊ लागला. गावाच्या जवळ आला सज्जन हो. या गावाच्या बाजूला एक राजवाडा होता. त्या राजवाड्याच्या जवळून जात असताना, अचानक त्या राजवाड्याच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये एक झाड त्याला दिसलं. ते झाड होतं बोरीचं झाड. त्या झाडाला फळं लागलेली दिसले. आनंद वाटला त्याला. जाता जाता लेकरांना बोरं तरी घेऊन जाऊ. बोरं लेकरांना नेले तर माझे घरचे लेकरं बाळ खुश होतील म्हणून खाली वाकला. 2-4 दगड त्यानं वेचले आणि हातात दगड घेऊन त्या बोराच्या झाडाला तो मारू लागला. पहिला दगड मारला, हुकला. दुसरा दगड मारला, हुकला. आणि तिसरा दगड त्या झाडाला मारला त्याने, पण तो बी हुकला. आणि तिसरा दगड झाडाचा हुकला. आणि त्या बाजूला जो राजवाडा होता त्या राजवाड्यामधला राजा बाहेर मोकळ्या हवेत फिरायला आला होता. त्या झाडाचा दगड हुकला आणि राजाच्या मस्तकात येऊन आदळला. गरीबाचं भाग्य कसं गरीब असतं बघा. राजाच्या मस्तकामध्ये येऊन दगड लागल्याबरोबर राजाला चक्कर आली. राजाचं डोकं फुटलं, खाली पडला राजा. सैनिकाने उचललं, त्याला घरी घेऊन गेले.
कुणी दगड मारला, कुणी दगड मारला, सेवक धावले, सैनिक धावले, त्याला पकडलं. पकडून राज दरबारामध्ये आणलं. थरथर कापू लागला सज्जन हो. मनात विचार करू लागला, आता राजा मात्र आपलं काही बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाही. थरथर कापू लागला. राजा सिंहासनावर बसलेला आहे. सैनिकांनी याला पकडून आणलं. महाराज, हाच आहे तो नराधम ज्याने तुम्हाला दगड मारला. तुम्हाला मारून टाकण्याचा इरादा होता महाराज याचा. जाणीवपूर्वक बरोबर तुमच्या मस्तकात दगड मारलाय महाराज याने. हात थरथर कापू लागले. तोंडातून शब्द निघत नाही. महाराज, महाराज, अहो गरीब आहे मी महाराज. मुद्दाम दगड नाही मारला महाराज मी तुम्हाला दगड मारण्याचा माझा इरादा नव्हता हो महाराज. दिवसभर शिकार शोधायला गेलो होतो, काहीतरी कंदमुळं फळं आणायला गेलो होतो जंगलामध्ये महाराज. काही सापडलं नाही. दिवस मावळतीला चालला होता. येता येता रस्त्याने रस्त्याच्या कडेला एक बोरीचं झाड दिसलं. त्या बोरीच्या झाडाच्या दिशेने दगड मारला महाराज. मला माहिती नव्हतं त्या बोरीच्या झाडाला दगड लागला नाही आणि चुकून नेमकं तो दगड चुकला आणि तुमच्या डोक्यात येऊन लागला महाराज. तुम्हाला मारण्याचा इरादा नव्हता. माफ करा महाराज, माफ करा. मुद्दाम तुम्हाला मी नाही मारला दगड. त्याला वाटू लागला आता राजा आपल्याला फार मोठा दंड देईल. राजानं ऐकून घेतलं आणि राजानं सैनिकाला सांगितलं, सैनिकांनो याला आतमध्ये घेऊन जा. यानं दगड मारलाय मला, याला आतमध्ये घेऊन जा आणि याच्या झोळीमध्ये हिरे, माणिक, मोती, सोन्याच्या मोहरा ह्याच्या झोळीत टाका. सैनिक म्हणू लागले, महाराज काय म्हणताय तुम्ही? राजा म्हणला, हो जा, मी सांगतोय, माझा आदेश आहे. हिरे, माणिक, मोत्याच्या, सोन्याच्या मोहरा याच्या झोळीमध्ये टाकून द्या. अहो पण महाराज, हा तुम्हाला मारायला निघाला होता. तुम्हाला मारून टाकण्याचा याचा इरादा होता महाराज. आणि या अशा मूर्ख माणसाला, अशा नराधमाला तुम्ही सोन्याचे हिरे, माणिक, मोत्याच्या मोहरा द्या म्हणून सांगताय. राजा म्हणला, अरे तुम्हाला काय कळणार, गरिबीचं दुःख काय असतं हे तुम्हाला काय कळणार. अरे जर त्यानं दगड मारलेला दगड जर त्या बोराच्या झाडाला लागला असता तर त्या झाडानं त्याला फळं दिली असते. झाडाला जर दगड लागला असता तर झाडानं त्याला फळं दिली असते. अरे झाडाला चालता बोलता येत नाही, मला चालता बोलता येते. अरे त्या निर्जीव झाडानं जर त्याला दगड मारला तर झाड जर त्याला फळ देतंय तर मी तर चालता बोलता राजा आहे, त्यानं मला दगड मारला तर मी त्याला का काही देऊ नये. झाड जर त्याला फळ देते तर मी त्याला का काही नाही दिलं पाहिजे. याची झोळी भरून हिरे, माणिक, मोत्याच्या मोहरा याला देऊन टाका. गरिबी फार अवघड असते सज्जन हो. म्हणून म्हणलं गरिबी असावी माणसाच्या जीवनामध्ये. गरिबीमध्ये माणूस माणुसकी कधी सोडत नाही. माणसानं गरीब असावं पण दरिद्री असू नये. दरिद्री कशाला म्हणतात सांगू? देवानं खूप कृपा केली. 7 पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढं दिलं देवाने. पण तरी सुद्धा गावातला नाम सप्ताह सुरू झालाय. 56 वेळा गावातल्या कार्यकर्त्याला म्हणावं लागतंय, माईकवर सांगावं लागतंय, गावातली वर्गणी आणून द्या, तरी आणून देत नाही. काला झाल्यावर मग कार्यकर्त्याला भेटतो. याला दरिद्री म्हणावं, पक्का दरिद्री. आणि अशा दिवाळखोर माणसाच्या जीवनामध्ये सज्जन हो, त्याचं दारिद्र्य कमी होत नसतं. देवानं आपल्याला भरपूर देऊन सुद्धा जर मनामध्ये उदारता नसेल, मन जर मोकळं सुटत नसेल देवाच्या दरबारात, अरे ज्याच्या कृपेनं आपल्याला मिळालंय कमीत कमी त्याला देताना तरी माणसानं मागं पुढं पाहू नये. ज्यानं आपल्याला भरभरून दिलंय ज्या परमेश्वरानं, त्याला देताना काही संकोच करू नये. आपल्या अवसानापेक्षाही जर आपल्याला जास्त मिळालं असेल तर आपलं कर्तव्य सज्जन होते दुसऱ्याला वाटलं पाहिजे. पण या सतराजितानं ऐका, तो मनी नाही दिला.
कृष्ण परमात्मा म्हणले ठीक आहे, मणी तुझा आहे, या मण्यावर अधिकार तुझा आहे, तुझी इच्छा नसेल तर नको देऊ. नाही दिला त्यानं मनी सज्जन हो. कृष्ण परमात्मा माघारी गेले. ऐका लक्ष देऊन, काय सांगतोय मी तुम्हाला. कृष्णाचं लग्न भालूच्या मुलीसोबत कसं लागलं ही कथा सांगतो. कृष्ण परमात्मा माघारी निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ, त्याच्या भावाचं नाव होतं सत्राजिताच्या प्रसेन. त्या प्रसेनानं तो मणी, देवघरात ठेवलेला मणी त्यानं एका दोरीमध्ये धाग्यामध्ये ववला आणि तो मणी त्यानं आपल्या गळ्यामध्ये बांधला. शमंतक मणी त्यानं गळ्यात बांधला आणि सत्राजिताचा तो भाऊ प्रसेन घोड्यावर बसून सज्जनावर शिकार करण्यासाठी वनामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर तिकडेच त्या प्रसेनाला एका सिंहानं मारून टाकलं आणि सिंह मणी घेऊन निघून गेला. माझा भाऊ वनात गेला होता शिकारीला, तो आणखी का आला नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस त्याला शोधलं, पण तो काही घरी येईच ना. काय झालं असेल माझ्या भावाचं. सत्राजित विचार करू लागला आणि त्या सत्राजितानं कृष्ण भगवंतावर बिना कामाचा बिनबुडाचा आळ घातला. बिना कामाचा आळ माणसाच्या जीवनात कधी येतो. चतुर्थीच्या दिवशी बैलाच्या पायानं साचलेल्या, उमटलेल्या खुरीमध्ये साचलेल्या पाण्यात जर चंद्र पाहिला चतुर्थीच्या दिवशी तर माणसावर बिना कामाचा आळ येत असतो. कृष्णावर तो बिना कामाचा बिनबुडाचा आळ आणि आरोप आला. कृष्ण भगवंताने ठरवलं याचा छडा लावायचा आहे. कृष्ण परमात्मा सज्जन हो, ज्या जंगलामध्ये तो प्रसेन गेला होता त्या जंगलामध्ये भगवान परमात्मा स्वतः गेले. आतमध्ये गेल्यानंतर सज्जन हो, जिथपर्यंत घोड्याच्या पाऊल खुणा होत्या तिथपर्यंत देव गेले. तिथून घोड्याच्या पाऊल खुणा बंद झाल्या, पुढे सिंहाच्या पाऊल खुणा सुरू झाल्या. सिंहाच्या पावलाने आतमध्ये जंगलात देवानं प्रवेश केला. काही अंतरावर गेल्यावर सिंह मेलेला दिसला आणि जिथं सिंह मेलेला होता तिथून पुढं अस्वलाच्या पावलाच्या खुणा सुरू झाल्या आणि अस्वलाच्या पाऊल खुणाने कृष्ण परमात्मा पुढे गेले. कुठपर्यंत गेले? जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यापर्यंत आले. हे पाठीमागं महाराज आहेत ना यूट्यूबवाले, अरविंद दादा, त्यांचं गाव आहे ते. जांबवंताचं जामखेड म्हणतात त्याला. तिथपर्यंत गेले. भली मोठी डोंगरामध्ये एक गुंफा आहे. आज बी जर गेलात कधी तर दर्शन करून या. जांबवंताची तिथं गुंफा आहे. गुंफा, त्या गुंफेच्या तोंडाला मुलगी बसलेली होती आणि त्या मुलीच्या गळ्यामध्ये तो मणी कृष्णाला दिसला. त्या मण्याची मागणी कृष्णानं त्या पोरीकडे केली. पोरगी घरात आतमध्ये बापाकडे पळत गेली. तिचा बाप बाहेर आला. कृष्ण परमात्म्याने त्या अस्वलाला, कोण होता अस्वल? ते अस्वल म्हणजे जांबवंत महाराज. मण्याची मागणी देवानं केली. जांबवंत महाराज म्हणले त्या सिंहासोबत मी लढाई केली, सिंहाला युद्धामध्ये मी मारलंय, हा मणी आणलाय, लढाई करून आणलाय. सहजासहजी नाही मिळाला मला. तुम्हाला जर मणी पाहिजे असेल तर माझ्या बरोबर लढाई करा, मला युद्धामध्ये हरवा, तरच मणी भेटल तुम्हाला. कृष्णाचा त्या जांबवंताची लढाई सुरू झाली. दोघं बी आता काही सामान्य योद्धे का, दोन्ही बी तुल्यबळ योद्धे, पण कोणीच हार मानायला तयार नाही. शेवटी कृष्ण परमात्म्याने एक गद्याचा प्रहार जांबवंताच्या पाठीत टाकल्याबरोबर जांबवंत महाराज सरळ खाली बसले. जांबवंत महाराज खाली बसले. 33 कोटी देवाचं दर्शन जांबवंताला झालं. गरगर गरगर आबाळ फिरायला लागलं. गद्याचा झपकाच एवढा जबरदस्त बसला होता. देवाच्या रूपाकडे पाहू लागले जांबवंत. कृष्ण भगवंताच्या रूपामध्ये जांबवंताला रामाचं स्वरूप दिसू लागलं. तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, जांबवंताने कृष्ण परमात्म्यासोबत लढाई का केली? त्याचं कारण ऐका सांगतो. रामायणामध्ये ज्या वेळेला भगवान रामजी रावणाला मारून ज्या वेळेला अयोध्येमध्ये आले, अयोध्येत आल्यानंतर भगवान रामजीनं सज्जन हो सगळ्या वानरांना यथायोग्य बक्षीस दिलं. धर्मराज दादा, सगळ्या वानरांना बक्षीस दिलं. ज्या वेळेला जांबवंताची बारी आली
विचारलं, बोला काय देऊ मी सांगा. जांबवंत महाराज म्हणले, देवा बस काही नको मला, जर द्यायचंच असेल तर फक्त मला संपत्ती नको, ऐश्वर्य नको, माझी एक इच्छा पूर्ण करा. राक्षसांच्या बरोबर युद्ध करून माझ्या मनाचं समाधान नाही झालं देवा, माझी एक इच्छा आहे, तुम्ही एकदा माझ्या बरोबर युद्ध करा. रामाला जांबवंतानं प्रश्न केला. भगवान रामजी म्हणतात, अरे जांबवंता असं कसं शक्य आहे, या जन्मात तरी ते शक्य नाही, कारण तुम्ही माझे भक्त आहात. तुम्ही सगळे वानर म्हणजे माझे भक्त आहेत, आणि मी कोण आहे, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, आणि तुम्ही माझे भक्त आहेत. जर मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या बरोबर जर युद्ध केलं जांबवंता, तर लोक मला नाव ठेवतील, अरे हा असा कसला राम, मर्यादा पुरुषोत्तम. ही काय मर्यादा आहे का देवाची? राक्षसासोबत दुश्मनासोबत लढाई करायची सोडून आपल्या भक्तासोबतच लढाई केली, ही काय मर्यादा आहे का? माझ्या मर्यादेला गालबोट लागल, म्हणून जांबवंता तुमची इच्छा मी पूर्ण करतो, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात पूर्ण करतो. आणि ती जांबवंताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्याने दुसऱ्या जन्मात म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या जन्मामध्ये, अवतारामध्ये जांबवंतासोबत युद्ध केलं, त्याची इच्छा पूर्ण केली. जांबवंताचा पराभव झाला. जांबवंताने तो मणी कृष्ण परमात्म्याच्या स्वाधीन केला. पण मणी देत असताना जांबवंतानं विनंती केली, देवा ही माझी सुंदर मुलगी आहे, जिचं नाव आहे जांबवती, कृपा करून या माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करा. त्या जांबवतीच्या अंगावर सगळे केसच ना, जांबवती म्हणजे अस्वलाचीच मुलगी. कृष्ण परमात्म्यानं सज्जनावतीला बरोबर घेतलं, आणि तिथून त्या अंबड तालुक्यातून पैठणला कृष्ण परमात्मा आले. पैठणला कोण कोण गेला, हातवर करा. पैठण धन्य धन्य, 5-25 लोकांचे बी हातावर नाही. नाही 4 धामाला जाता नाही आलं तर नका जाऊ, पण कमीत कमी पैठणला तर या. श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचं मंदिर आहे, बाहेरचं मंदिर. त्या मंदिराच्या पाठीमागं कधी गेलात तर बघा, मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक छोटस मंदिर आहे. ज्या मंदिराच्या जागेवर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी समाधी घेतली, तिथं समाधी घेतलेली आहे, त्या मंदिराचं नाव आहे कृष्ण कमल तीर्थ. कृष्ण कमल, कमल म्हणजे पाय, चरण कृष्णाचे, आणि ज्या तीर्थावर कृष्णाचे चरण कमल ज्या ठिकाणी उमटले त्या तीर्थाचं नाव आहे कृष्ण कमल तीर्थ. त्या तीर्थामध्ये कृष्ण परमात्म्याने जांबवतीला हाताला धरलं, तिला सांगितलं या तीर्थामध्ये बुडी मार, खाली डुबकी मार. हे तीर्थ सामान्य नाही, हे काशीचं तीर्थ आहे. म्हणून पैठणला दक्षिण काशी म्हणल्या जातं सज्जन. म्हणले काशीचं तीर्थ, या पाण्यामध्ये डुबकी मार. जशी दोघांनी डुबकी त्याच्यात मारली आणि वर आल्याबरोबर सज्जन हो त्या जांबवतीच्या अंगाचे पूर्ण केस निघून गेले आणि सुंदर रूप त्या जांबवतीला प्राप्त झालं. आणि त्याच ठिकाणी कृष्ण परमात्म्याने जांबवती सोबत दुसरं लग्न पूर्ण केलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. कळालं का सगळ्याला? जांबवती अस्वलाच्या मुलीसोबत देवाचं लग्न कसं झालं त्याचं हे उत्तर आहे. आणि मग त्याच्यानंतर तो मणी, ज्याचा मणी होता त्याचं नाव आहे सत्राजित. त्या सत्राजिताला त्याचा मणी नेऊन दिला देवाने. सत्राजिताला जाऊन सांगितलं तुझा भाऊ जंगलात गेला होता शिकारीला, सिंहाने त्याला मारलं, त्या सिंहाला जांबवंताने मारलं, जांबवंताला मी युद्धात हरवलं आणि युद्धात हरवून त्या जांबवंताकडून हा मणी घेऊन आलोय. भाऊ तुझा मणी तुझा, तुला लख लागो. त्या सत्राजिताला माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा हा सुंदर स्वभाव आवडला. सरळ स्वभाव. देवानं गुन्हा केला नव्हता पण तरी गाळ घेतल्यामुळं देवानं त्या गोष्टीचा छडा लावला आणि तो मणी त्याला नेऊन दिला. देवाचा सरळ स्वभाव.
17 देवाचा सरळ स्वभाव पाहिला आणि त्या 17 देवाला विनंती केली, देवा माझी सुद्धा एक सुंदर मुलगी आहे, माझ्या या सुंदर मुलीचं नाव आहे सत्यभामा, कृपा करून माझ्या या सत्यभामेचा तुम्ही स्वीकार करा. देव म्हणले, आता मी किती बी जणीचा स्वीकार करतो, अडचण नाही आता काही. पहिल्या जन्मामध्ये जमत नव्हतं, कारण मर्यादा पुरुषोत्तम, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी हे व्रत होतं. आता काही अडचण नाही. सत्यभामेसोबत देवानं 3रं लग्न केलं. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. कृष्ण परमात्मा आणि अर्जुन दोघं यमुनेच्या काठावरून फिरत जात असताना एक सुंदर स्त्री तपश्चर्या करत होती. अर्जुनाला देवानं विचारलं, अर्जुना कोण ही स्त्री आहे, एवढी सुंदर स्त्री कोण आहे? अर्जुनानं सांगितलं, म्हणे देवा हिचं नाव आहे कालिंदी. ही कालिंदी देवा तुमच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षापासून तपश्चर्या करत बसले. देवा तुम्ही हिचा स्वीकार करा. कालिंदी सोबत देवानं 4थं लग्न केलं. कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवान कृष्ण परमात्म्याने सज्जन हो, मित्रवृंदा नावाची एक सुंदर स्त्री होती. मित्रवृंदा, तिच्यासोबत 5वं लग्न केलं. नग्नजित नावाचा एक राजा आहे, त्याची एक नग्नजिती नावाची सुंदर मुलगी आहे. त्या राजानं आपण ठेवला आपल्या मुलीसाठी. जो कोणी बैलाच्या नाकामध्ये मदोन्मत्त झालेल्या उन्मत्त बैलाच्या नाकाला त्याला पकडून खाली पाडून बैलाला त्याच्या नाकात जर जो कोणी व्यसन घालीन त्याला माझी पोरगी देऊन टाकणार. कृष्ण परमात्म्याने तो पण जिंकला आणि त्या नग्नजिती सोबत 6वं लग्न केलं. राजादी देवी नावाची एक स्त्री होती. तिची एक सुंदर मुलगी होती जिचं नाव होतं भद्रा. तिच्यासोबत कृष्णानं 7वं लग्न केलं. आणि माद्र देशाचा राजा, त्याची एक सुंदर मुलगी जिचं नाव होतं लक्ष्मणा. त्या लक्ष्मणासोबत कृष्णानं 8वं लग्न केलं. शुकदेव भगवान म्हणतात, राजन या कृष्ण परमात्म्याच्या मुख्य 8 पत्न्या आहेत. कोणत्या कोणत्या राहिल्या का ध्यानात? ऐका पुन्हा एकदा. पहिली रुक्मिणी, काल लग्न झालेली. दुसरी जांबवती, तिसरी सत्यभामा, चौथी कालिंदी, 5वी मित्रवृंदा, 6वी नग्नजिती, 7वी भद्रा आणि 8वी लक्ष्मणा. या कृष्ण परमात्म्याच्या प्रमुख 8 पट्ट राण्या, मुख्य 8 राण्या आहेत. आता किती राहिले लग्न? 16,100 बाकी राहिले. 8 झाले आता. या पृथ्वी तलावर सज्जन हो, भौमासूर नावाचा एक राक्षस होता. भौमासूर त्याला म्हणतात भूमीवरचा असुर, म्हणून त्याचं नाव होतं भौमासूर. तो काय करायचा? भौमासूर पृथ्वीवर, या भूमीवर जेवढ्या जेवढ्या सुंदर स्त्रिया आहेत त्या सुंदर स्त्रियांना तो पकडायचा आणि पकडून त्याचं एकच काम होतं, तो पाताळात न्यायचा खाली आणि पाताळात नेऊन बंदी शाळेमध्ये बंद करून टाकायचा. 16,100 स्त्रियांना भौमासुरानं पाताळात नेऊन बंदिस्त केलं होतं. ही बातमी कळाली कृष्ण परमात्म्याला. कृष्ण परमात्मा पाताळात गेले, त्या भौमासुरासोबत लढाई केली, भौमासुराला पराभूत केलं आणि 16,000 स्त्रियांना सुटका केली, मुक्त केलं त्यांना. त्या सगळ्या स्त्रियांना बंदी शाळेतून मुक्त केल्यानंतर त्या सर्व स्त्रिया देवाच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या. देवाला म्हणू लागल्या, देवा तुम्ही आम्हाला या नराधमाच्या तावडीतून मुक्त केलंय, पण आमच्या या आता कलंकित झालेल्या जीवनाचा कोण स्वीकार करणार देवा? भगवान म्हणले, चिंता नका करू, या जगात ज्याचा कुणीच वाली नाही ना, त्याचा वाली मी आहे. जिसका न कोई संगी साथी ईश्वर है
रखवारा। जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा। प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो, प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। एक साथ हो प्रेम की गंगा बहाते चलो। ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। एक साथ ताली बजाओ जिसमें, एक आशा टूटी, ममता रूठे, छूट गया है किनारा। हो आशा टूटी, ममता टूटी, छूट गया है किनारा। बंद करो मत द्वार दया का, दे दो कुछ तो सहारा। ओ बंद करो मत द्वार दया, दे दो कुछ तो सहारा। दीप दया का दीप दया का दीप दया का दया का दीप दया का जलाते चलो, दीप दया का जलाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। हे ज्योत से ज्योत जलाते चलो। ज्योत से ज्योत जलाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। प्रेम की गंगा बहाते चलो। निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा। कृष्ण परमात्म्याच्या 16,108 बायका कोण? ऐका, असं संतांनी सांगितलंय की त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. कोण आहेत त्या?
वेदाच्या श्रुती आहेत त्या. कृष्णाच्या बायका म्हणजे वेदाच्या श्रुती आहेत. वेदाचे सज्जन हो. वेदामध्ये कर्मकांडाचे, लक्ष देऊ नये का, वेदामध्ये कर्मकांडाचे 80,000 श्लोक आहेत. ज्ञानकांडाचे वेदामध्ये 4,000 श्लोक आहेत. आणि उपासना कांडाचे वेदामध्ये 16,000 श्लोक आहेत. 16,000 जे उपासना कांडाचे श्लोक आहेत ते 16,000 श्रुती म्हणजे कृष्णाच्या 16,000 बायका आहेत. आणि 100 उपनिषद किती झाले? 16,000 100. आणि 8 प्रकारची भगवंताची प्रकृती. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 8 प्रकारची भगवंताची प्रकृती म्हणजे देवाच्या 8 प्रमुख पट्टराण्या आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या सगळ्या देवाच्या 16,108 पट्टराण्या. कृष्णाचा परिवार आता मोठा झालाय, वाढलाय चांगला. हळूहळू प्रत्येक पत्नीला 2-2 मुलं झाले. कृष्णाच्या प्रत्येक पत्नीला 2-2 मुलं आहेत. आणि ज्या मुख्य 8 पत्नी आहेत त्यांचे 11 मुलं आहेत. माझ्याकडे सगळ्यांच्या नावासहित यादी आहे. कुणाला लागत असेल ना तर पण पैठणला यावं लागेल. यादीत जर पाहिजे असेल तर कोणत्या बायकोचं काय नाव आणि त्या बायकोचे 11 पोरं ती त्यांचे नाव काय, सगळी यादी डिटेल माझ्याकडे आहे. केवढा परिवार झाला देवाचा विचार करा. 16,108 बायका आणि त्यांचे प्रत्येकीचे 2-2 मुलं आणि 8 जणीचे 11 मुलं आणि स्वतः देव. लागत आहे का गणित? बघा बरं. चला सोपं करून सांगतो तुम्हाला गणित लावायला. 16,108 बायका आहेत. आता वरच्या 8 जणीचा जर आपण नंतर हिशोब लावू. 16,100 जणीचा हिशोब करा. बायका किती आहेत? 16,100 आणि प्रत्येकीचे 2-2 पोरं त्याच्यात ऍड करा. बोला ना, गणित चुकत आहे. 16,000 बायका, 16,100 बायका आणि प्रत्येकीचे 2-2 पोरं त्याच्यात ऍड करा. 48,300. आणि मुख्य 8 बायका आहेत, प्रमुख 8 पट्टराण्या, त्यांचे 11 पोरं. मोठं अवघड झालंय. पोरं कुठे गेली? ए पोरांनो, काय मिळेल? गणित आहे का नाही तुम्हाला? गणित हा 8 बायका आहेत, 8 बायका आणि त्यांच्या 11 पोरं. त्या 8 बायका बी धरायच्या ना 11 पोरं धरायचे. किती झालं गणित सांगा? बोला ना. हे लेकर बिघडलेत काहून माहिती का? हे बिघडण्याचं कारण मोबाईल आहे. मोबाईल. लेकरू रडायला लागलं की माय बाप त्याच्या हातात मोबाईल देतात. हातात मोबाईल. 0 मिनिटात लेकर पहिलं गणित लावायचे. 0 मिनिटात केवढाले बी गणित. आता शहाण्या माणसाला सुद्धा ध्यानात राही नाही काहीच. नवीन मोबाईल आला का, नवीन मार्केटमध्ये मोबाईल आला त्यावेळेला प्रत्येक माणसाला सज्जन हो 100 50 नंबर पाठ होते. नातेवाईकाचे, पाहुण्या रावळ्याचे, याचा नंबर सांगा त्याचा नंबर सांगा म्हणलं की माणूस लगेच पटापटा नंबर सांगायचा, मोबाईलचे नंबर. पण आता घरातले जेवढे माणसं आहेत, घरातले परिवारातले, घरात जितके मोबाईल आहेत त्या घरातल्या मोबाईलचे नंबर सुद्धा पाठ नाहीत कुणालाच. आपला स्वतःचा जर सोडला तर बाकीच्याचे नंबर पाठ नाहीत कुणाला राहिले आता आजकाल. काहून असं झालं हे सगळं? याचं कारण मोबाईल आहे बघा. आणि त्या मोबाईलनी दुनिया बिघडत चालली आहे. घडत बी चालली आणि बिघडत बी चालली. म्हणून आता हे जे लेकर आहेत नाही तात्या हाकवायलेत बघा पोरायला सगळ्या.
काही काही बसलेत बिचारे चांगले, कथा ऐकत येत. ऐकतात का रे? हा, ओके, बसा. या लेकरायला चांगलं वळण लागावं, यांना देव कळावा, धर्म कळावा, संत कळावे, ग्रंथ कळावेत, महाराज कळाले पाहिजे, आणि सप्ताह कळाला पाहिजे, हरिपाठ कळाला पाहिजे, मायबाप कळाले पाहिजे, त्याच्या पाया पडायचं कळालं पाहिजे. याच्यासाठी बोधेगाव नगरीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये माय माऊल्यांनो लेकरायला मामाच्या गावाला पाठवायचं. तिकडे गेल्यावर तर सगळ्यात जास्त गैरत होते ते, कारण भाचा म्हणलं की मामाचा लय लाडका असतो, आणि मामा भाच्याला दुखवायचं नाही म्हणून तो जे मागन तो त्याला देऊन टाकतो. ते तिकडे गेल्यावर तर लय डिंगारून जातात लेकरं. त्याच्यामुळं तिकडं पाठवू नका. उन्हाळ्याच्या दिवसात सुट्टी लागली की दुसऱ्याच दिवशी पोरग उचलायचं बापाने आणि कुठं टाकायचं? जोग महाराजांच्या गडावर नेऊन टाकायचं. जवळजवळ 20 ते 25 दिवसाचं सुंदर शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलंय, त्याला संस्कार लागावे म्हणून. त्या 20-25 दिवसामध्ये 5-50 लोक पोरं पाठ करणार. सकाळी झोपेतून उठलं की काय मंत्र म्हणायचा, धरणी मातेचं दर्शन घेताना सकाळी काय मंत्र म्हणायचा, आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणायचा, जेवायला बसल्यावर कोणता मंत्र म्हणायचा, पाया पडताना कोणता मंत्र म्हणायचा, हे सगळं तिथं शिकवल्या जाणार. पोरायला वळण लागावं, संस्कार लागावेत, याच्यासाठी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन आपल्या गावाचं वैभव असणारे आदरणीय हरिभक्त परायण श्री कुंडकर महाराज, लक्ष्मण महाराज कुंडकर, फार मोठं नाव आपल्या या गावाचं झालेलं आहे. सज्जना हो, एकदा जोरदार टाळी महाराजांसाठी वाजवायची आहे. या बोधेगावचं नाव लक्ष्मण महाराज कुंडकर यांच्या माध्यमातून एक दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो. अतिशय, आता काल परवा दिवशी ते वृंदावनला जाऊन आले. अहो, ज्या महात्म्याच्या नुसतं दर्शन घ्यायचं म्हणलं तरी बी करोडोपती जरी माणसं असले ना, करोडपती. आता विराट कोहली म्हणजे काय साधा माणूस नाही. विराट कोहली अब्जावधी फॉलोअर्स आहेत त्या माणसाचे, पण त्याला सुद्धा बारीला रांगेत उभं राहावं लागतंय त्या बाबाच्या दर्शनाला, प्रेमानंद बाबाच्या दर्शनाला. पण त्या बाबाच्या समोर जाऊन हे सगळे तात्यासारखे कार्यकर्ते, महाराज लोक काही घेऊन 5-50 जण जाऊन तिथं जाऊन ह्या धुमाकूळ घाऊन आलो. तिथे वारकरी संप्रदायाचं भजन त्या बाबाला नाचायला लावलं त्यांनी सगळ्यांनी तिथे. हा सगळा भक्तीचा प्रवाह, भक्तीचा ओघ आपल्या या बोधेगाव नगरीमध्ये सुरू होणार आहे उन्हाळ्याच्या दिवसापासून. बरं का पोरं हो, अय तुमच्यासाठी सांगितलं हे सगळं मी. काय म्हाताऱ्या माणसाला पाठवायचं तिकडं? जाणार का नाही? मग शिबिराला जायचं सगळ्यांनी. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला माळ घातल्या जाणार. 20-25 दिवसात तुमचं लेकरू जेव्हा घरी येते ना, तुम्ही बघा, माझे शब्द ध्यानात ठेवा. 25 दिवस जर ते लेकरू तिकडे राहिलं आणि पुन्हा घरी आलं ना, त्याची कातनच बदललेली दिसणार तुम्हाला. त्याचं रंगरूपच बदललेलं दिसतंय. कशामुळं? संस्कार. आज गरज आहे बघा. किती बी माणसं पैसे लय कमवतात, माणसं कुणासाठी कमवतात मला सांगा बरं? पोरासाठी कमवतात संपत्ती माणसं. आणि पोरग जर बेवडं निघलं तर 6 महिन्याच्या आत भुगा करून टाकते बापाने आयुष्यभर कमवलेली संपत्ती. म्हणून स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे, संस्कारी संतती सच्ची संपत्ती होती आहे. लेकरा बाळावर संस्कार असणं म्हणजे तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती तीच आहे. लेकरं संस्कारित असले पाहिजे, महाराज कळाले पाहिजे त्यांना, देव, धर्म, संत, ग्रंथ, पंथ हे माहिती व्हावं. याच्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. आता सुद्धा हे जे आपण पाहतो संस्थेवरचे सगळे मुलं छोटे छोटे हरिपाठ घेतात. द्या ना पाठवून हरिपाठाला लेकरायला आपल्या. नाचू द्या, मारू द्या उड्या, त्यांना हरिपाठ कळू द्या. हे सुदर्शन महाराज आमच्या पैठणला आणून टाकली तेव्हा भले बारीक एवढे एवढे दिसत होते, पण आता दिपाडच्या दिपाड गडी दिसायला आहे. त्यांच्या पुढे उभा राहायचं म्हणलं तरी महाराज लोक असे थरथर कापत असतील.
वारकरी बनणं सोपं नाही, हे भाग्यानं होतंय पहा. आणि काही लोक म्हणतील महाराज शिबिराला पोरं पाठवले म्हणले होतं तिकडं मग ते ब्रह्मचरीच राहतील लक्ष्मण महाराज सारखेच. तसं काही नाही, डोक्यातून काढून टाका. ते लेकरं तिकडं तुमचे महाराजच व्हावेत म्हणून तिकडं पाठवू नका. महाराज झाले काय नाही झाले काय, पण एक शब्द तुम्हाला सांगतो बघा, लाईट आली सत्य आहे. एक शब्द तुम्हाला सांगतो, तुमचे पोरं जर तिथं पाठवले ना, कमीत कमी माईला माय आणि बापाला बाप म्हणतील कमीत कमी, हे लक्षात ठेवा. एवढं जरी पोरांनी केलं तरी मला वाटतं ती सगळ्यात मोठी कमाई राहणार आहे भविष्याच्या काळामध्ये. मायबाप जरी पोराला कळाले ना तरी खूप झालं पहा. आणि ते कळावं याच्यासाठी बालसंस्कार शिबिर आहे. त्याची तारीख, त्याच्या पत्रिका, हँडवेल त्याचे या 2 दिवसात येणार आहे, तुम्हाला भेटल. सगळ्यांना पाहुण्या रावळ्याचे सगळे पोरं आणून टाका तिथं, महिनाभर घेऊ द्या आनंद मस्त सगळ्यांना. त्यांना बोंबललं गणित आपलं सगळं. आपलं गणित कुठं चाललं होतं आहे का ध्यानात? कृष्णाचा परिवार मोजता मोजता आपलाच राडा घुसला इकडं मध्ये. किती झाले कृष्णाचा सगळे परिवारातले लोक? 48,300 बायका झाल्या, 8 प्रमुख पट्ट राण्या, त्यांची 11 पोरं, त्यांचं गणित झालं 96. बरोबर ना? मग किती झाले सगळे आता? किती? 48,300 कृष्णाचा परिवार सांगतोय तुम्हाला. किती माणसं आहेत? 48,396. कृष्णाला बी घ्यावं लागेल ना कध्याच्या वाऱ्यावर सोडून. हा, एक कृष्ण त्याच्यात ऍड करा. किती झाले? 48,397. हे कृष्णाच्या परिवारातले माणसं आहेत सज्जन हो. केवढी संख्या विचार करा. कोणत्या बी विधानसभेमध्ये कृष्ण उभा राहिला का बिनविरोध निवडून आला पाहिजे, फुल मेजॉरिटीने. ते बी 48,397 माणसाचा परिवार म्हणजे काय? आणि एक बी फुली इकडे तिकडे जायचं काम नाही, पुन्हा घरचंच मतदान आहे सगळं. एवढं सगळं कृष्णाचं. आनंद घेऊ लागले कृष्ण परमात्मा सगळ्या परिवारासोबत. एक दिवस रुक्मिणीला भगवान परमात्म्याने गोड असा उपदेश केला की हे देवी, हा संसार जेवढा जास्त आपण रंगवू तेवढं याला रंगवता रंगवता माणूस देवापासून दूर जातो. ज्याचा संसार जास्त रंगला तो माणूस देवापासून दूर जातो सज्जन हो. आपल्या जीवनामध्ये भरपूर असावं, सगळं काही असावं, पण त्याच्याबरोबर परमार्थाला कधी लाजायचं नाही. माणसं श्रीमंत झाले, जरा 4 पैसे माणसाजवळ आले की माणसं देवाला विसरून जातात. आणि हा संसार म्हणजे जंगल आहे सज्जन हो. जेवढं त्या काटेरी जंगलामध्ये माणूस आतमध्ये जाईल ना, तेवढा त्याच्यात गुरफटून राहतो. पुन्हा बाहेर यायचं कळतच नाही. भगवंताची कृपा झाल्याशिवाय बाहेर पडताच येत नाही. काही जरी झालं ना तर माणसाने जीवनामध्ये देवाला विसरू नये. परिस्थिती कशी बी येऊ द्या, सुख जीवनात आलं तरी देवाला विसरू नये, दुःख जीवनात आलं तरी देवाला विसरू नये. माणसाने कशीही परिस्थिती असू द्या, प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे पांडवांनी भगवान परमात्म्याची साथ सोडली नाही, देवानी बी पांडवाची सोडली नाही. का? जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा द्वारकेचा राजा आहे सज्जन हो, पण तो जगाचा बाप पांडवांच्या सोबत वनामध्ये, जंगलामध्ये त्या पांडवाच्या रक्षणासाठी परमात्मा पांडवांच्या सोबत आहे. त्याचं कारण आहे ते पांडव सुद्धा भगवान परमात्म्याला कधी विसरले नाही. पाहती पांडव खंड वनवासी, पाहती पांडव खंड वनवासी, पाहती पांडव खंड वनवासी, पाहती
देव माग उभा असला ना सज्जन हो, ज्याच्या परमात्मा पाठी मागे ना तो माणूस प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतो. खांडव वनामध्ये राहून पांडवांनी क्रांती केली. देव सोबत होता म्हणून त्या वनात राहून पांडवांनी सज्जन हो सगळं वन तोडून काढलं. लाकडं तयार केले, सुंदर एक महल तयार केला. असला सुंदर महल बनवला. त्या महलाचं नाव होतं इंद्रप्रस्थ. मला वाटतं त्या इंद्रप्रस्थच नाव देवा तिथं तात्याच्या घराला. पांडवांनी बनवलं सज्जन हो इंद्रप्रस्थ. आणि त्या इंद्रप्रस्थामध्ये बघण्यासाठी त्या घराची उजवणी करायला सगळ्या लोकांना पांडवांनी बोलवलं. जे कौरव त्यांचा विरोध करत होते त्याला बी बोलवलं. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. सगळ्यांना बोलवलं सज्जन हो. दुर्योधन सुद्धा आला ते इंद्रप्रस्थ पाहायला. इंद्रप्रस्थ दुर्योधन पाहू लागला सज्जन हो. आणि पाहत असताना ते इंद्रप्रस्थ म्हणजे भूलभुलैयासारखं बनवलेलं होतं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊ लागला तो दुर्योधन. पहिल्या नंबरच्या खोलीमध्ये फुलाचा गालीचा तयार केला होता. कशावर? फरशीवर. फुलाचा गालीचा बनवलाय फरशीवर. त्यानं पाय टाकल्याबरोबर त्या फुलाच्या गालीच्यावरून तो चालू लागला. आता एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये त्याला जायचंय, तर दुसऱ्या खोलीमध्ये सुद्धा जरा वेगळ्या रंगाचे फुलं त्याचा गालीचा तयार केला होता. त्याला वाटलं पहिल्या खोलीत जसा फुलाचा गालीचा फरशीवर आहे तसाच पुढच्या बी खोलीत असन. त्यानं जसा त्या पुढच्या फुलावर पाय टाकला, जसा पाय टाकला तसा दुर्योधन शेंडी सकट खाली पाण्यात बुडाला. कारण 2 नंबरच्या खोलीमध्ये फरशी नव्हती सज्जन हो. 2 नंबरच्या खोलीमध्ये हौद होता. आणि त्या हौदात पूर्ण काठोकाठ पाणी भरलेलं होतं. आणि त्याच्यावर फुलाची रांगोळी तयार केलेली होती. त्याला वाटलं पहिल्या खोलीत जसे फुलं आहेत तसं दुसऱ्या खोलीत बी असतील. त्यानं दिला पाय आणि तसा शेंडी सकट खाली बुडला. त्याचा मुकुट बाजूला झाला, त्याचा गदा बाजूला झाला, फजिती झाली. त्याचा कसा बसा स्वतःला सावरलं, वर आला. आणि वर आल्यानंतर नेमकं तो पडायच्या टायमाला कुणी पाहिलं त्याला? द्रौपदीनं. द्रौपदीनं त्याला पाहिलं सज्जन हो. आणि द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदी हसली. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी आहेत. आणि द्रौपदीच्या तोंडातून त्यावेळेला सहज एक शब्द निघला. द्रौपदीच्या तोंडून शब्द निघाला. द्रौपदी म्हणते, आंधे के पुत्र आंधे ही होते. आंधळ्याचे पोरं आंधळेच असतात. हा शब्द एवढा जिवारी लागला त्याच्या दुर्योधनाच्या. एवढा जिवारी लागला तो शब्द सज्जन हो. आंधळ्याचे पोरं आंधळेच असतात असं म्हणल्यावर त्याला भयंकर दुःख झालं. या दुर्योधनानं त्याच वेळेला ठरवलं की एक ना एक दिवस या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसत नाही. मग त्या दुर्योधनानं ती गोष्ट सांगितली कुणाला? शकुनी मामाला. मग शकुनी मामा म्हणले, माझ्या भांज्याचा अपमान केला, याचा बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. मग शकुनी मामानं काय केली? रणनीती वापरली. शकुनी मामानं डाव चालवला. काय केलं सज्जन हो? पांडवांना द्यूत कर्म खेळायला भाग पाडलं. नाही खेळावं तर त्याचा पराभव होईल. अगोदरच खेळायच्या आधीच पराभव होईल. पांडवांना द्यूत कर्म खेळायला भाग पाडलं सज्जन हो. आणि त्या शकुनी मामानं सोंगट्या स्वतः बनवल्या. त्या खेळायच्या सोंगट्या शकुनी मामाने बनवल्या. आणि त्या सोंगट्या सज्जन हो कुणाच्या बनवल्यात? जरासंधाच्या हाडाचे ते सोंगट्या बनवल्यात. जरासंधाच्या हाडाच्या सोंगट्या का बनवल्या आहे का? त्याचं कारण आहे का? जरासंधाला मारलंय कुणी? भीमाने. आणि भीमाचा आवाज जरी ऐकला ना, भीमाचा आवाज बी जर ऐकला तर त्या जरासंधाचे हाड थरथर कापत होते. याला म्हणावं हाडवैर. हाडवैर काय असतं बघा, हेच आहे हाडवैर.
आपल्या वैर्याचा आवाज जरी ऐकला तरी बी ते हाडं सुद्धा थरथर कापतात. त्याला म्हणायचं हाडवैर. पांडव द्यूत कर्म खेळण्यामध्ये तरबेज होते. धर्मराजासारखा मास्टर माणूस दुसरा कोणी नव्हता. पण या सोंगट्या बनवल्या होत्या शकुनी मामानं डोकं लावून कोणाच्या? जरासंधाच्या हाडाच्या. आता पांडव ज्या वेळेला त्या सोंगट्या टाकायचे त्याच्यावर आकडे असायचे. 5 नंबरचा आकडा म्हणलं की परफेक्ट 5 नंबरचा आकडा पडायचा. पण आता ह्या वेळेस मात्र कौरवांनी जेवढा आकडा सांगितला शकुनी मामा सोंगट्या टाकायची आणि बरोबर आकडा पडायचा. पांडवाच्या बाजूने धर्मराज खेळायला असायचे आणि धर्मराजाच्या खेळत असताना सोंगट्या टाकताना भीमदादा मध्येच आरडायचा, दादा आता आपल्याला 4 आकडा पाहिजे, 4 पाहिजे. 4 म्हणलं की अगोदर सज्जनाव 4च पडायचे. इतका तरबेज होते धर्मराज. पण भीमदादा मध्ये ओरडला की त्या सोंगट्या थरथर कापायच्या आणि 4 आकडा पडायच्या ऐवजी 6 पडायचे, नाही तर 5 पडायचे. पहिल्या डावामध्ये पांडवांनी आपली संपत्ती हरले. दुसरा डाव सुरू झाला. दुसऱ्या डावामध्ये पांडव सज्जन हो आपल्या स्वतःला हरले. सगळे पांडव हरले. कुणाचे झाले हरल्यावर पांडव कुणाचे झाले? संपत्ती जशी कौरवाची झाली दुर्योधनाची, तसे पांडव बी दुर्योधनाचेच झाले. आता दुसऱ्या वेळेला पांडव हरले म्हणजे ती मालमत्ता कुणाची? आता दुर्योधनाची मालमत्ता आहे. पांडवासहित मालमत्ता दुर्योधनाची. आता पांडवाचा वैयक्तिक त्यांच्यावर तरी अधिकार राहिला का? बोला. कारण पांडव स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. ते गुलाम झाले. कोणाचे? दुर्योधनाचे. पण गुलाम झालेल्या माणसाला पुन्हा तिसऱ्या वेळेस डाव मांडायचा अधिकार राहत नाही. पण तरी बी त्या पांडवांनी तिसऱ्या वेळेला कुणाला डावावर मांडलं? द्रौपदीला तिसऱ्या वेळेला डावावर लावलं सज्जना हो. आणि द्रौपदीला सुद्धा पांडव हरले. द्रौपदी हरल्यानंतर दुर्योधनाला हेच पाहिजे होतं, केसांना ओढत ओढत त्या द्रौपदीला आणलं सज्जना हो. द्रौपदीला माहिती होतं ज्या सभेमध्ये भीष्माचार्यासारखे मोठमोठे महात्मे आहेत, ज्या सभेमध्ये माझे 5 पती, हिमालयासारखे 5 पती ज्या सभेत आहेत, माझ्या अंगाला हात लावायची कोणाची मजाल नाही होणार. द्रौपदीला आणलं सज्जना ओढत आणलंय. तिची साडी ओढण्याचा प्रयत्न करू लागले. द्रौपदी आपल्या हाताने आपल्या साडीचं रक्षण करू लागली. ती म्हणते मी आर्य नारी आहे, माझं रक्षण मी स्वतः करेन. पण ज्या वेळेला सज्जन हो शेवटी नारी आहे ना, 2 पुरुषाच्या पुढे एक नारी काय करू शकते? हातबल झाली, निराश झाली आणि त्या शेवटी द्रौपदीने सज्जन हो भगवान परमात्म्याचा धावा केला. तुम बिन मोरी कोण खबरले, कृष्णा गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी,
गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी। देवाचा धावा तिने केला. भगवान परमात्म्यावर भगवान परमात्मा एका क्षणात हजर झाले. देवानं त्या द्रौपदीची लाज राखण्यासाठी साडीचं रूप धारण केलं. बघणारे लोक पाहत होते, ओढणारे साडी ओढत होते, परंतु पाहणाऱ्यालाही काही कळालं नाही, साडी ओढणाऱ्यालाही मेळ लागला नाही. साडी है कि नारी है कि नारी है कि सारी है, लोक विचार करत होते. सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है, सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है. साडी आहे का नारी आहे का नारी आहे का साडी आहे, साडी मध्ये नारी आहे का नारी मध्ये साडी आहे. कुणालाच काही समजत नव्हतं. माझ्या संतांनी सांगितलं, कौरवे पांचाळी सवे माझी अनिली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी हो झाली माऊली. ज्या वेळेला त्या भरलेल्या सभेमध्ये दुर्योधनानं द्रौपदीकडे पाहून आपली मांडी उघडी केली आणि द्रौपदीला दुर्योधन म्हणला, ये द्रौपदी, या मांडीवर तुझी जागा आहे. भरलेल्या सभेत जी मांडी दाखवली ना सज्जन हो, त्या अपमान केला त्या दुर्योधनाने. त्याच वेळेला भीमदादाने हे पाहिलं आणि भीमदादाने निर्णय घेतला की ज्या सभेमध्ये द्रौपदीला या दुर्योधनानं मांडी दाखवली, ती मांडी फोडून जोपर्यंत त्याचं रक्त जमिनीवर सांडणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्याच सभेमध्ये द्रौपदीने बी प्रतिज्ञा केली की त्या दुर्योधनानं जी मांडी दाखवली, जोपर्यंत या दुर्योधनाच्या रक्तानं माझे केस मी ओले करणार नाही तोपर्यंत आजपासून मी माझी केसाची वेणी घालणार नाही. मोकळे केस सोडले तिने. द्रौपदीनं प्रतिज्ञा केली. कोण आहे द्रौपदी? माझ्या कृष्ण परमात्म्याची बहीण आहे, लाडकी बहीण. आणि आपल्या बहिणीची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवाला सज्जन हो जाणीवपूर्वक युद्ध घडून आणावं लागलं. भक्ताच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवानं युद्ध घडवून आणलं. 18 अक्षोहिणी सेना मारल्या गेली आणि सुखदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतायत, राजन, युद्ध विराम झाल्यानंतर पुन्हा तुमचा जन्म झाला. कुणाचा? परीक्षितीचा जन्म. युद्ध पूर्ण झाल्यानंतर राजन, या कथेचा भाव एवढाच आहे, माणसानं भगवंताला कधी विसरू नये. पांडवांनी आपल्या जीवनामध्ये देवाचा कधी विसर पडू दिला नाही. परमात्मा सदैव त्यांच्या सावलीसारखा मागे उभा राहिला.
परिस्थिती कशी येऊ द्या, चांगली वाईट परिस्थिती येत असते, त्या परिस्थितीला सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक रोज तुमचा दिवस असा असेल असं नाही. काही दिवस तुमच्या जीवनामध्ये सुख असेल आणि काही दिवस तुमच्या जीवनामध्ये दुःख असणार आहे. सुख आलं म्हणून जास्त उड्या मारू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये, हातावर हात बांधून. परिस्थितीचा सामना करण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख देत असतो. कायमस्वरूपी जर जीवनामध्ये सुख असेल तर दुःखाची जाणीव होत नाही, आणि कायमस्वरूपी जर दुःख जीवनात असलं तर सुखाची जाणीव होत नाही. असाच अतिशय गरीब असलेला एक भगवंताचा निष्ठावंत भक्त, ज्याचं नाव होतं सुदामा. कोण सुदामा? म्हणले अतिशय भगवंताचा गरीब भक्त आहे. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. त्याच्या जीवनामध्ये गरिबी आली आहे. गरिबी का आली? गरिबी ऐका मायबाप, माणसाच्या जीवनामध्ये गरिबी काय येते? गरिबी येण्याचं कारण एकच असतं सज्जनो, देवानं जेवढं आपल्याला दिलेलं आहे तेवढ्यामध्ये समाधानी न राहता दुसऱ्याच्या संपत्तीवर ज्या वेळेला आपण डोळा लावून बसत असतो ना, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं, आपल्या जीवनात गरिबी येते. जेवढं काही देवानं दिलंय त्याच्यामध्ये समाधानी असावं माणसानं. पण माणसाचा स्वभाव आहे, आपण जेवायला बसलो की आपल्या ताटात काय आहे हे बघत नाही माणूस, दुसऱ्याच्या ताटाकडे बघतो. जीवनामध्ये दुःखाला कारण हेच आहे, दुसऱ्याची संपत्ती सुद्धा आपलीच झाली पाहिजे असा ज्या वेळेला मनामध्ये विचार येतो ना, समजून घ्यायचं. तिथून पुढे आपल्या जीवनामध्ये गरिबीला सुरुवात होणार. एकदा भगवान परमात्म्याच्या वाट्याचे चणे फुटाणे सुदामानं खाल्ले सज्जन हो. गुरु मातेनं सुदामाला आणि कृष्ण परमात्म्याला जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी पाठवलं. भगवान परमात्म्या बरोबर सुदामा गेलाय. जात असताना एक मूठ चणे सुदामाचे आणि एक मूठ चणे भगवान कृष्ण परमात्म्याच्या वाट्याचे. दोघाचे 2 मुठी चणे बांधून दिले सुदामाच्या उपरण्यामध्ये, आणि जंगलात गेल्यानंतर दोघं झाडावर चढले. कृष्ण परमात्मा वरच्या फांदीवर आहे, मधल्या फांदीवर सुदामा आहे. पाऊस आला, आणि पाऊस आल्यानंतर दोघं बी असेच बसलेले. तेवढ्यात सुदामाला भूक लागलेली. पडत्या पावसात सुदामानं आपल्या उपरण्याची गाठ खोलली आणि ते चणे खाऊ लागला. स्वतःच्या हिश्श्याचे चणे खाल्ले, दात वाजायला लागले. त्यावेळेला देवानं वरून विचारलं, सुदामा तुझे दात का वाजतायत? खोटं बोलला सुदामा, म्हणला देवा पावसानं अंग ओलं झालंय त्याच्यामुळे थंडी वाजायला लागली, त्याने थंडीनं दात कुडकुडतायत म्हणे. स्वतःच्या वाट्याचे चणे त्यानेच खाऊन टाकले, देवाच्या वाट्याचे बी चणे त्यानेच खाऊन टाकले सज्जन हो. खाली दोघं आले, खाली आल्यानंतर देवानं सुदामाला विचारलं, सुदामा अरे फार भूक लागली मला, आपल्या गुरु मातेनं आपल्याला चणे दिले होते, ते चणे कुठे आहेत? सुदामा पुन्हा देवाला खोटं बोलला, म्हणला देवा आपण झाडावर चढलो ना त्यावेळेला माझ्या उपरण्याला त्या झाडाच्या फांदीचा झटका बसला आणि ते सगळे गाठ सुटली त्या उपरण्याची आणि सगळे चणे खाली पडले म्हणे. सगळे चणे काटाड्यात पडले म्हणे. ते आता जगाचा बाप आहे कृष्ण परमात्मा. कृष्ण म्हणला सुदामा पडू दे, खाली पडले चणे तर काही अडचण नाही. अरे जशी आज मला भूक लागली तुला सुद्धा भूक लागली असेल ना सुदामा, तुला उपवासी राहू देत नाही म्हणला मी. देवानं सज्जन हो दगडाच्या खाली हात घातला आणि गरम गरम भाकरी काढली, सुदामाच्या स्वाधीन केली. ज्या वेळेला ती भाकरी सज्जन हो सुदामानं हातात घेतली, देवानं दिली ती भाकरी. कुठून दिली, कशी दिली याचा विचार त्यानं नाही केला, पण देवाच्या वाट्याचे मी फुटाणे खाल्ले. फुटाणे मी खाताना माझ्या वाट्याचे बी खाल्ले, देवाच्या वाट्याचे बी खाल्ले. त्यावेळेला माझ्या मनात देवाचा विचार आला नाही, पण देवानं मात्र माझ्या मित्राला भूक लागली आणि त्याला भूक सहन होत नाही म्हणून देवानं भाकरी माझ्यासाठी तयार केली. ती भाकरी हातात घेतल्यावर सुदामाच्या डोळ्यात पाणी आलं. सुदामा म्हणू लागला, देवा
माफ करा देवा, तुम्ही मला विचारलं ना की ते चणे काय झाले. देवा, तुम्ही मला पहिलं विचारलं होतं, झाडावर होतो तेव्हा तुझे दात का वाजतायत, त्यावेळेला मी तुमच्या सोबत खोटं बोललो देवा. मी सांगितलं थंडीनं अंग कुडकुडतंय म्हणून दात वाजतायत, पण खरी परिस्थिती अशी होती देवा, त्यावेळेला मी फुटाणे खात होतो. माझ्या वाट्याचे फुटाणे मीच खाल्ले आणि तुमच्या वाट्याचे बी मीच खाल्ले. दुसऱ्या वेळेला तुम्ही विचारलं फुटाणे कुठे आहेत, चणे कुठे आहेत, त्यावेळेला मी खोटं बोललो. म्हणलं उपरण्याची गाठ सुटली आणि सगळे चणे काटाड्यात पडले. देवा, 2 वेळा मी तुमच्या सोबत खोटं बोललो, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर देवा. तुम्हाला वाटलं आपला मित्र भुखा राहिला नाही पाहिजे म्हणून गरम भाकरीची व्यवस्था तुम्ही माझ्यासाठी केली. देवानं सुदामाला सांगितलं, सुदामा, अरे माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जर आपल्या वाट्याचं सोडून दुसऱ्याच्या हिस्साचं सुद्धा जर आपल्या पत्रवाळीवर वाढण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, गरिबी माणसाच्या जीवनात येते. सुदामाच्या गरिबीचं हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण एक सांगतो, महत्वाचं आहे का. आता ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की सुदामानं बेईमानी केली, देवासोबत आपल्या मित्रासोबत बेईमानी केली. या कथेचा भाव तुम्हाला असं वाटेल, पण सुदामा बेईमान नाही सज्जनो. म्हणून तर आजपर्यंत मैत्रीचं नाव आल्याबरोबर सगळ्यात पहिलं नाव येतं सज्जन हो, मैत्री असावी कोणासारखी तर कृष्ण आणि सुदामासारखी मैत्री असावी. सुदामाचं नाव का घेतल्या जातंय आज बी, त्याचं कारण आहे काही पुढची सांगतो मी तुम्हाला कथा. ती कथा सांगितल्यावर तुमच्या ऐकल्यावर लक्षात येईल की सुदामानं देवासोबत बेईमानी नाही केली. अरे सुदामासारखा मित्र नव्हता दुसरा कोणी. एक वेळेचा प्रसंग आहे ऐका. मध्यरात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ आहे. आणि मध्यरात्रीच्या वेळेला संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा आणि सुदामा दोघं राहत असताना मध्यरात्रीच्या वेळेला दुर्वास ऋषी आले, साधू आले. आणि त्या साधूने त्या संदीपानी ऋषीच्या पत्नीकडे, सुदामाच्या गुरुमातेकडे भोजन मागितलं. घरामध्ये काहीच नाही म्हणून त्या पत्नीनं सांगितलं. गुरुमातेनं सांगितलं आता आश्रमात खायला काहीच राहिलेलं नाही, मध्यरात्रीची वेळ आहे, सगळं झोपलेले आहेत, आता काही राहिलं नाही, तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर सकाळी या. त्यावेळेला साधू म्हणला, माते भूक आता लागली आणि सकाळी येऊन काय करू, फार भूक लागली, आता जे असेल ते शिळं पाक कसं असेल ते सगळं मला काही बी चालेल, फक्त आता खायला द्या. गुरुमातेनं सांगितलं काहीच राहिलं नाही, आता सगळं धुवून धावून ठेवले भांडे. साधून सज्जन हो आतमध्ये डोकावून पाहिलं. ऐका लक्ष देऊन, फार गोड कथा. साधून खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तर एका वाटीमध्ये भिजू घातलेले चणे दिसले. साधून पाहिलं. साधूने त्याच वेळेला निर्णय घेतला, या गुरुमातेनं माझ्यासोबत खोटं बोलली. हे वाटीमध्ये चणे असताना सुद्धा ही गुरुमाता मला म्हणते की घरात किचन मध्ये स्वयंपाक घरात काहीच राहिलेलं नाही म्हणून. त्याच वेळेला त्या साधून शाप दिला की या वाटीतले जे चणे, जे कोणी हे चणे खाईल त्याच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य. ज्या वेळेला त्या साधून शाप दिला, साधू शाप देत असताना ही गोष्ट पाहिली कुणी, सुदामानं पाहिली. सुदामाने ऐकलं हे सगळं, साधून शाप दिलेला. आणि तेच चणे दुसऱ्या दिवशी गुरुमातेनं सुदामाच्या उपरण्यात बांधून दिलेत. सुदामानं सज्जन होते चणे घेतले आपल्या स्वतःच्या उपरण्यात. नाही तर त्याच वेळेला सुदामा म्हणला असता गुरुमातेला, माताजी माझ्या वाट्याचे मुठभर चणे माझ्या उपरण्यात बांधून द्या आणि कृष्णाच्या वाट्याचे मुठभर चणे कृष्णाच्या उपरण्यात बांधून द्या. सुदामा तसं नाही म्हणला. सुदामा म्हणला, माताजी दोन्ही बी चणे, दोघाचे बी चणे माझ्याच उपरण्यात बांधून द्या. दोघाचे चणे सुदामानं स्वतःच्या उपरण्यात बांधून घेतले आणि सुदामानं स्वतःच्या हिस्साचे चणे खाल्ले. त्याला माहिती होतं
जर हे चणे राहिलेले दुसरी मुठभर चणे देवानं जर खाल्ले तर देवाच्या जीवनात सुद्धा 18 विश्व दारिद्र्य येईल. माझ्या जीवनात 18 विश्व दारिद्र्य आलं तरी हरकत नाही, पण माझा मित्र सधन राहिला पाहिजे ही भावना जर कोणाची होती तर त्याचं नाव सुद्धा माझ्या जीवनात गरिबी आली तरी हरकत नाही, पण माझा मित्र श्रीमंत असला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा असा मित्र असावा सज्जन हो. आपल्या मित्राचं दुःख, आपल्या मित्राचं संकट जो आपल्या स्वतःवर वडून घेतो असा मित्र असला पाहिजे. सुदामान सज्जन हो, देवाच्या वाटेचे चणे खाल्ले, देवाला खाऊ दिले नाही, म्हणून सुदामाच्या जीवनामध्ये गरिबी आली. बा गरिबी एवढी आहे, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खाऊ याची पंचायत आहे. आणि गरीब माणसं उदास राहतात. बघा सुदामाच्या बायकोचं नाव आहे सुशीला. त्या बायको फार चांगली. सुशीला म्हणजे सिल्वा नाही बायको. तिला वाटलं माझ्या पतीच्या जीवनामध्ये गरिबी असल्यामुळे माझा पती उदास राहतोय. त्या पत्नीनं आठवण करून दिली, मालक मी असं ऐकलंय द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे म्हणून. अहो मालक, माणसानं प्रत्येक परिस्थितीत चांगल्या वाईट गोष्टी आपल्या मित्राला शेअर कराव्यात. आपल्या मित्राला जर आपण चांगली वाईट गोष्ट शेअर केलं, सुख दुःख जर मित्राला सांगितलं तर माणसाच्या जीवनामध्ये कधी कष्ट येत नाही. सज्जन आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. बऱ्याचदा माणसं जीवनात आत्महत्यासारखं पाऊल उचलतात. का? कारण आत्महत्येसारखं भयंकर पाऊल माणसं उचलतात सज्जन हो. त्याचं कारण आहे त्यांच्या जीवनात कुणी मित्र नसतो. बघा मित्र पाहिजे कुणीतरी. सुदामाच्या बायकोनं सुदामाला सांगितलं मित्राच्या भेटीला तुम्ही जा, तुमच्या मनाला समाधान वाटल. पण ऐका सज्जन हो, सुदामा बायकोला म्हणतो अगं पण जाऊ कसं? माणसाने 4 ठिकाणी मोकळ्या हाताने जाऊ नये शास्त्र सांगतंय. मित्राच्या घरी मित्रानं मोकळ्या हातानं जाऊ नये, गुरुच्या घरी शिष्यानं मोकळ्या हातानं जाऊ नये, हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटायला जाताना मोकळ्या हातानं जाऊ नये, आणि देवाच्या दरबारामध्ये साधूच्या दर्शनाला जाताना मोकळ्या हातानं माणसानं जाऊ नये शास्त्र सांगतंय. सुदामा म्हणतो तू मला माझ्या मित्राकडे पाठवतेस पण कसं जाऊ? मी उद्या तिथं गेल्यावर तो मला विचारल सुदामा काय आणलंस माझ्यासाठी? मी काय सांगू त्या कृष्णाला? अरे देवा 18 विश्व दारिद्र्य माझ्या जीवनात आहे हे सांगू का? माझी गरिबी त्या मित्राला सांगू? अगं त्यानं मागितल्यावर मला काहीतरी द्यावं लागल. बायको असावी तर अशी असावी. लगेच गेली 4 घर भिक्षा मागितली, 4 घरचे तांदूळ आणले, मुठ तांदूळ नवऱ्याच्या उपरण्यात बांधून दिले. जा म्हणे मालक आता. आणि सुदामा सज्जन हो 4 घरचे तांदूळ मागून आणलेले तांदूळ उपरण्यात बांधले आणि सुदामा आपल्या मित्राच्या भेटीला निघाला. सज्जन हो चले शाम सुंदर से मिलने सुदामा, चले शाम सुंदर से मिलने सुदामा,
सुदामा चले श्याम सुंदर से मिलने 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 सुदामा श्याम सुंदर से मिलने सुदामा गाते हुए मुख से गाते हुए मुख से हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा तंदूर सी पोटरी बगल में दवाई चंदन की कोटरी बगल में दबाए लोटा और झारी गले लपटाई लोटाधारी गले लपटाए गाते हुए मुख में कृष्णा कन्हैया गाते हुए मुख में हरे कृष्णा हरे मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत सुदामा निघालाय भिक्षा मागत मागत रस्त्यानी सुदामाच्या झोळीमध्ये भिक्षा टाका निघाला सुदामाचा जन्म गाते हुए मुख में हरे कृष्ण रामा गाते हुए मुख में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा कैसे आऊं रे कान्हाई कैसे आऊं रे कृष्णाई आओ रे कान्हाई कैसे आओ रे कृष्णाई कैसे आऊं रे कान्हाई कैसे आऊं रे कृष्णाई आओ रे कान्हाई कैसे आओ रे कृष्णाई गोरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी
दर मुक्काम मजल करत करत सुदामा येतोय. कृष्ण परमात्मा धावत गेले. सज्जन हो, सुदामाला पाहिलं. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. देवानं आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामाचे पाय धुतले. भगवान परमात्मा सज्जन हो धावत गेले. सुदामाला आणलंय, पाहिलं. सुदामाच्या अंगामध्ये त्राण राहिलेला नाही. सुदामाची अवस्था पाहिली. देवानं स्वतः आंघोळ घातली. सुदामाला आपल्या हातानं आंघोळ घातली. पितांबर आपला स्वतःचा घालायला दिला. भगवान परमात्मा सुदामाला विचारताय, सुदामा काय आणलंस तू माझ्यासाठी? आपली तांदळाची पोटली ती गाठ लपू लागला सुदामा. कृष्ण परमात्म्याने ती गाठ सुदामाची घेतली आणि सुदामाच्या त्या उपरण्यातला एक घास कृष्ण परमात्म्यानं घेतला. देवानं पहिला घास खाल्ला आणि सुदामाच्या जीवनातलं 18 विश्व दारिद्र्य संपून गेलं. दुसरा घास खाल्ला, शरीराच्या वेदना संपून गेल्या. तिसरा घास खाणार तेवढ्यात रुक्मिणीने हात धरला. म्हणली, थांबा देवा, जर हा तिसरा घास खाल्ला तर आमच्या सगळ्यांना तुम्हाला सुद्धा सुदामाचं दास बनावं लागेल. देवानं आपल्या स्वतःच्या मांडीजवळ सुदामाला बसवलं. जेवायला बसले दोघं बी. सुदामानं आपल्या समोरच्या ताटामधला घास हातात घेतला. तोंडाच्या जवळ घास नेल्याबरोबर सुदामाला आपल्या डोळ्यासमोर त्या सुदामाचे छोटे छोटे लहान लहान लेकरं दिसायला लागले. देवानं विचारलं, सुदामा तू जेवत का नाहीयेस? देवा, अरे 2-4 दिवसापासून घराच्या बाहेर निघलोय देवा. घरी होतो तेव्हा मधुकरी आणून भिक्षा आणून घरच्या लेकरांचं उदरभरण करत होतो. आता माझ्या लेकरांनी काय खाल्लं असेल देवा? उपवासी असतील माझी लेकरं. घरी लेकरांना उपवासी ठेवून हे पंचपक्वान्नाचं जेवण मी नाही करू शकत देवा. सुदामा उठला ताटावरून. सज्जन हो, निघाला सुदामा, घराकडे निघाला. तेवढ्यात देवानं थांबवलं. थांब सुदामा, थांब. अरे सुदामा, तुझ्या अंगावरचा जो पितांबर आहे, अरे तो भर जरीचा पितांबर तो मला काढून दे. तुझी फाटलेली धोती तुला घेऊन टाक. देवानं सुदामाची धोती सुदामाला दिली. फाटकी धोती दिली. पितांबर काढून घेतला आणि देव सुदामाला वाट लावायला दारापर्यंत आले. सज्जन हो, आज जगाचा बाप कृष्ण परमात्मा आपल्या मित्राला सुदामाला वाट लावत असताना देवाच्या डोळ्यातून गळगळ अश्रूच्या धारा येतात. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत सुदामा आपल्या घरी आला. गावात येऊन पाहतो तर सज्जन हो, सगळ्या गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. सगळी नगरी सुदामाची सोन्याची झाली. आपल्या घराच्या जवळ जाऊन उभा राहिला, घरच त्याला ओळखू येत नाही. गावातल्या लोकाला विचारू लागला, ओ इथे सुदामाची झोपडी होती कुठे आहे? लोक म्हणले, समोरचा जो महल दिसतोय मोठा तो सुदामाचाच आहे. सुदामाच्या लक्षात आलं
की माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने रातोरात ही काहीतरी किमया केलेली आहे. सुदामाचा भाव जाणला सज्जन हो, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. सोन्याचं गाव करून टाकलं. तेवढ्यात सुदामा विचारत असताना लहान लहान लेकरं बाल्कनीत आले, गॅलरीत आले. सुदामाचे लेकरं सुदामाला म्हणू लागले, बाबा वर या वर, हे आपलंच घर आहे, बाबा वर या. लेकरांना पाहिलं, अंगावर नवीन कपडे वस्त्र पाहिले, बायकोच्या अंगावर सोनं नाणं दागिने पाहिले. आणि सुदामा पाहू लागला त्या लेकरांकडे. बायकोला म्हणला, ग हे काय आहे, कुणाच्या घरी आहेत तुम्ही? बायको म्हणली, मालक तुम्ही गेल्यापासून तुम्ही तिकडं गेलात आणि एका रात्रीमध्ये या सगळ्या नगरीचा कायापालट झाला मालक. सुदामाच्या लक्षात आलं, माझ्या भगवान परमात्म्याने माझा भाव जाणून हे सगळं केलेलं आहे. सुदामा बायकोला म्हणला, अरे ती साडी, नवीन साडी ते काढून टाका, जुने कपडे अंगावर घाला, दागिने सोनं नाणं सगळं बाजूला काढून टाका, खाली उतरा सगळेजण. गेला सुदामा, वर गेला, सगळ्याच्या अंगावरचे नवीन कपडे काढून टाकले, जुने कपडे लेकरांना घातले, बायकोच्या अंगावर जुनी साडी घातली, अंगावरचं दाग दागिने सगळे बाजूला काढले, लेकराच्या छोट्या छोट्या बाळांच्या हाताला धरलं, बायकोच्या हाताला धरून सुदामा त्या राजमहलातून खाली उतरून पायऱ्या उतरू लागला. त्याच वेळेला सज्जन हो, जगाचा बाप कृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन सुदामा वरून पायऱ्या खाली उतरत होता. आणि देव शेवटच्या पायरीवर गुडघे टेकून हात जोडून उभा आहे. जगाचा बाप हात जोडले देवानं सुदामाला, सुदामा नाही नाही सुदामा, आजपर्यंत खूप कष्ट आणि दुःख भोगलं सुदामा, आता इथून पुढं मात्र तुझ्या जीवनामध्ये आता हे दुःख भोगण्याची गरज नाही. आता तू या महलामध्येच राहणार, या सोन्याच्या नगरीमध्ये राहणार आहे तू सुदामा. सुदामा म्हणला, देवा नको मला हे सोन्याची नगरी, हे सोन्याचा महल नकोय मला देवा. माणसाच्या जीवनामध्ये सोनं आलं, ऐश्वर आलं, पैसा आला, मोठेपणा आला की माणसं देवा तुला विसरून जातात. अरे देवा, जर मोठेपणानं ऐश्वर्य श्रीमंतीनं माणूस जर देवा तुला विसरत असेल तर अशी श्रीमंतीनं असा मोठापणा करायचा कशासाठी? काय कामाचा असा मोठेपणा देवा जर तुझा विसर पडत असेल? म्हणून माझे संत देवाला एकच विनंती करतायत की हे देवा, आमच्या जीवनामध्ये दुसरं काही नको, फक्त तुझा विसर पडू नये. विसरतो न पडावा माझा देवा तुमा, शेवटची विनवनी विनवनी, शेवटची विनवनी विनवनी, शेवटची विनवनी, शेवटची विनवनी. हो संत जनी परिसावी, हो संत जनी परिसावी, विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा. देवा, माझ्या जीवनामध्ये तुझा विसर पडू नये. हनुमंतराय म्हणतात, कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई, जबतो सुमिरन भजन न होई. देवानं आशीर्वाद दिला सुदामाला, सुदामा तुझ्या जीवनामध्ये किती बी ऐश्वर्य आलं, किती संपत्ती आली, तर इथून पुढे माझा विसर तुला कधीच पडणार नाही, हा आशीर्वाद माझा आहे. सुदामाच्या जीवनाचं कल्याण झालं. शुकदेव भगवान म्हणतात, राजन परिस्थिती कशी बी येऊ द्या, माणसानं देवाला कधी विसरायचं नाही. आणि त्यानंतर सज्जन हो, गोड असा उपदेश शुकदेवांनी राजा परीक्षितीला केला. नामाचं महात्म्य सांगितलं की या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे.
आणि ते नाम किती श्रेष्ठ आहे त्याचं महत्त्व सांगून शेवटचा एक श्लोक शुकदेवांनी सांगितला. तो शेवटचा श्लोक मी पुढं म्हणतो. आपण सगळ्यांनी हात वर करून पाठीमागं 3 वेळेस म्हणायचं आहे. नाम संकीर्तनम यश नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रनाशनम सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परं नमामि हरिपरं नाम संकीर्तनं यश नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रनाशनम सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः दुःख शमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिपरं नाम संकीर्तनं यश नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रनाशनम सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिपरं अच्युतं केशवं कृष्ण रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि तं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं माधवं गोपिका वल्लभं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा गाये प्रेम भाव से हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कथेमध्ये आपण उठत असतो, बसत असतो, मध्ये मध्ये बोलत असतो. त्या बोलण्यानं मध्येच उठल्यानं कथेमध्ये दोष लागतात आणि ते दोष आपल्याला लागू नये म्हणून 3 वेळा एक मंत्र पाठीमागे म्हणा. हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः नामाचं महात्म्य शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. परीक्षितीच्या जीवनाचं कल्याण झालं. शुकदेवानं आता मृत्यूबद्दल काही भीती राहिली का? परीक्षित म्हणला आता काही भीती राहिली नाही. आता जरी तक्षक येऊन चावला तरी मला भीती नाही. शुकदेव भगवान तिथून निघून गेले. आपल्या बापाचा मृत्यू होऊ नये म्हणून परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, त्या जन्मेजयानं काचाचा पिंजरा तयार केला आणि बापाला त्याच्यात ठेवलं. पण त्याला शेवटी फळ खाण्याची इच्छा होती आणि त्या फळामध्ये आळीच्या रूपानं तो तक्षक गेला. त्यानं भलामोठं रूप धारण केलं आणि परीक्षितीला दंश केला. परीक्षितीचं शरीर काळं ठिकर पडलं. प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपात विलीन झाली आणि परीक्षितीचा उद्धार झाला. बोलिये शुकदेव महाराज महाराज की जय. गेल्या 7 दिवसापासून चालू असलेली ही गोड भागवताची कथा आज आपल्या या बोदेगाव नगरीमधले
सूतजी महाराज शौनकादी ऋषींना जी कथा सांगत होते त्या कथेला विराम देतात. आज आपली कथा ही या ठिकाणी विराम घेते. थांबा महाराज. राधे 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 राधे. राधे. आपल्या बोधेगावामध्ये 10 वर्षापूर्वी यावेळेस महाराजाची आपल्याला कथा तात्याच्या शब्दाने लाभलेली आहे. त्यानं सांगितलंच आहे. पण पहिल्या दिवसापासून मी कथा ऐकल्यापासून थोडं मनात दिवसानं दिवस बदल होऊ लागला. असं वृंदावनात असल्यासारखंच 2 दिवसानं तर वाटू लागलं. आणि मी गेलो नव्हतो, पण आमच्या मालकीनला आणि लहान मुलाला वृंदावनला पाठविलं. दोघांना जाण्यापेक्षा म्हणलं कुणीतरी एक जण पाठविलं. मी गेलो नव्हतो. अडचण तिकडं न गेल्यामुळं मग चला म्हणलं काहीतरी आपले बदल व्हावा. आपल्या बरोबर आणखी कोणाचा बदल झाला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि हे राक्षसी खाद्य आहे. राक्षसी खाद्याला समजा कुठंतरी आळा घातला पाहिजे. क्या बात आहे. ही असं एक तरुणाची इच्छा पाहिजे. आणि आज ही सगळा वृंदावनचा महिमा बघून व महाराज तुमचं सर्व वक्तृत्व श्रवण करून ऐकून माझ्या मनात बदल झाला. आणि मला अशी की शेवट बुद्ध्या देव की इच्छा न होणे अशी माझ्या मनातसुद्धा इच्छा आहे. तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या ही माझी नम्रतेची विनंती आहे. वा वा. खूप खूप धन्यवाद. भास्कर भाऊसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. हरिभक्तीपरायण गोपिका भाभी गडदे कारण महाराज ह्या सुद्धा एक चांगल्या वाचक सूचक आहेत आणि ज्ञानेश्वरीचं पूर्ण आहे. DN दादासुद्धा माळकरी जरी नसले तरी पण गेली 25-30 वर्षापासून आमच्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलीची जी दिंडी येते आहे महाराज त्या दिंडीचे ते कट्टर वारकरी आहेत आणि पायी दिंडीत असतात. तशा भाभीच्या धार्मिकतेने गावात सुद्धा खूप बदल झाला. भाभींना विनंती करतो की आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. माईक मध्ये बोला. माईक मध्ये. राधे राधे. असो भगवंताच्या कृपेने सगळ्यात बदल व्हावा ही भगवंताच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करावा. असे असणारे हे 7 दिवस भागवत जे झालेलं आहे ह्या भागवतातून ऐकून सगळ्याच्या मनामध्ये परिवर्तन व्हावा. सगळे नाचणारं शेजारणी बरोबर आपल्या घरातल्या माणसाबरोबर लेकराबरोबर सगळ्या मित्राबरोबर सगळ्यांना चांगलं राहावा हीच भागवताचे असणारं फळ आपल्याला मिळालेलं आहे. आणि असं फळ मिळेल असे आपण मनामध्ये भावना असणारी धरावी. असं असणारं या भागवताचं फळ. भागवत म्हणजे असणारं नुसतं ऐकणं आणि सोडून देणं नाही. ही भागवत म्हणजे आपल्या असणारं जीवनात आनंद देणारं आणि आपल्या जीवनात असणारं कसं वागायचं ही समजून सांगणारं भागवत आहे. आपल्या जीवनामध्ये कसं वागावं सगळ्याबरोबर असणारं खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे प्रेमानं वागा हीच असणारी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझे 4 शब्द असणारे संपविते. राधे राधे. राधे राधे राधे. वा वा. आणखी बोलायचंय का कुणाला इच्छा आहे का? या भागवताबद्दल काही कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर माता भगिनींनी समोर यावं. एक दुसरी अजून एक सूचना महत्वाची देतो. कालपासून एक चर्चा होती या की भास्कर गडदे यांना माऊली तात्या यांनी माळ घातली. या अजिबात नाही. भास्करनं समोर सांगावा. ज्यावेळेस भास्कर मला म्हणले तात्या माझी इच्छा आहे त्यावेळेस मी जाऊन माळ आणलेली आहे. म्हणजे बळच काल इथून काही पळून गेले 9 भाऊ आहे. मी बळच कुणालाही सदस्य आता माझं अनिबा दादा रोज संघ असतात पण मला तसं कुठलंही करायचं नाही. त्याची कुणी म्हणजे एकदा माळ घालून पुन्हा काढणं ही सगळ्यात मोठं पाप आहे. त्याच्यामुळं मी कुणालाही बळजोबरी करणार नाही. आपल्या बोधेगावचं तुम्हाला सांगून टाकतो. इथं शेजारी गर्देवाडी आहे महाराज. या गर्देवाडीला 1000 बकरे पडतात आणि 110 घरं आहेत. त्या गावाला अजूनही 10 नाही DN पाटील. ते गाव भिकारी गाव आहे. म्हणून मी म्हणतो आपलं गाव जी सदन झालंय ह्या सांप्रदायिकमुळं आपले खूप चांगलं आहे.
आपले तरुण बांधव सुद्धा चांगले आहेत. आज एक टीम चांगली आहे. चंद्रकांत, तुम्ही जास्तीत जास्त सदस्य तयार करा, कारण तुमचं अध्यक्षपद हे आम्हाला खूप चांगलं लाभलेलं आहे. तरुणांची टीम आहे आपल्याकडं, पर तरुणामध्ये जास्त ही पेरणी करा एवढीच विनंती करतो. महाराजांना काय भागवताचं ही केलं त्याच्याबद्दल सिद्धराम पुन्हा सांगतील. मी इथंच थांबतो. सिद्धू या इकडं. हॅलो, कोणाला? हॅलो. प्रभू श्रीराम जन्म महोत्सवाच्या निमित्तानं चालू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा न्यायनिर्णय सोहळा, या सोहळ्यातील ज्यांची 7 दिवस झाला आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहोत, ते हरिभक्तिपरायण भागवताचार्य शिवानंदजी महाराज शास्त्री पैठणकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथा गेली 7 दिवस झालं श्रवण करीत आहोत. खरंच महाराज, आपण कथा जशी टी व्ही चॅनलवर कथा असते ना, आस्था ह्या चॅनलवर वृंदावनमध्ये कथा जशी असते का, त्या पद्धतीने महाराजांनी भगवान बोधेश्वराच्या या पावन दरबारामध्ये आपण कथा केलेली आहे. महाराज, त्याबद्दल आपण सर्वांनी महाराजांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. खरंच अगदी तरुण मंडळी, महिला मंडळ आपण काल बघितलं असेल, असं या ठिकाणी भगवान बोधेश्वराच्या पावन दरबारामध्ये असं भक्तिमय वातावरण झालं की या कथेतून जाऊ सुद्धा वाटत नव्हतं. महाराज, काल बाहेर गेल्यावर चर्चा करू लागल्या, खरंच काय कथा महाराज करतेत, की अशीच कथा आपल्याला ऐकावं वाटावं. असं खरंच महिला मंडळ सुद्धा त्यांच्या वाणीतून आपली स्तुती करू लागलेल्या. महाराज, खरंच महाराजांचं विशेष कौतुक करतो. महाराज, आपण या ठिकाणी आमच्या बोधेश्वर नगरीमध्ये 7 दिवस झाला आपण अतिशय भक्तिमय वातावरण आणि वृंदावन या ठिकाणी जशी कथा होती त्याच पद्धतीने या ठिकाणी कथा केलेली आहे. बोधेगावची एक संस्कृती आहे, अतिथी भव असं महाराजांचं या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. अगोदर महाराजांचा प्रथमतः आहेर दिला जाईल आणि महाराजांचा सत्कार होईल. हरिभक्तिपरायण